शहादा शिक्षण विभागाचा भोगळ कारभार आला चव्हाट्यावर. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडिगव्हाण गावादरम्यान रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट बार चॉकलेट फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट्स बार चॉकलेट्स शालेय विद्यार्थ्यांना जीवनसत्व मिळावे जेणेकरून मुलांना पूरक पोषण मिळावे यासाठी दररोज चॉकलेट वाटप करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आदेश दिला असता. शिक्षकांनी आदेशाला न जुमानता चॉकलेट वाटप केले नसल्याने चॉकलेटची कालबाह्य मुदत संपली असता मुलांच्या तोंडाचा घास चॉकलेट्स रस्त्यावर फेकण्यात आले आहे. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एकीकडे जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत आणि दुसरीकडे शालेय पोषण आहारात देण्यात येणारे मिलेट्स बार चॉकलेट्स रस्त्यावर फेकले जात असल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडिगव्हाण रस्त्यावर फेकल्याचे चित्र समोर आले आहे. यावर शिक्षण विभाग काय चौकशी करतील किंवा संबंधित ज्या कोणी शाळेने या चॉकलेट्स फेकल्या असतील त्यांच्यावर कारवाई करतील का? दिरंगाईने पोषण आहार पुरवठा केल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करतील का? याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागून आहे. तरी विकी राहत देगाडू कोठे विकी राहणे ती दुकान अच्छा गाँव में गरीबनवाज कॉलोनी में एक दुकानदार है तो विकास तो कोठेन विकास ना ते काढलीस नाम नाम काल दिनात देख आम्ही त्याने धाव होणार सो कोणी विकेले सांग फक्त आमले. पाटळदा बुडिगव्हाण रोड इथं हा शालेय पोषण आहारच्या ज्या चॉकलेट आहेत त्या चॉकलेट अशा रस्त्याच्या कडेला फेकून दिलेला. हा रस्ता आहे असा रस्ता आहे आणि त्याच्या बाजू हे डायरेक्ट रस्त्याच्या बाजूला कडेला असे ह्या चॉकलेट फेकून दिल्यात. न मुलांना देता न काही करता. आता हे कुठल्या शाळेने केलेलं आहे हे कळायला मार्ग नाही.